दीपावली निमित्त राज्यामध्ये सगळीकडे रोषणाई पाहायला मिळत आहे। दिवाळीचा पहिला दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हे घोषवाक्य घेत पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक दिव्यांनी उजळला गेला। केदार भगत मित्र परिवारातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला होता। पनवेल आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ दरवर्षी केदार भगत हे रिपोर्टर साजरे करतात। यंदाही त्यांनी हा उपक्रम राबवला होता। यावेळी मान्यवरांनी हजेरी लावली। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिमान व्यक्त केला। आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांचं पारडं फिरणारी अशी दिवाळी, ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला दिवाळी साजरा करता येते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या साक्षीनं, या शिवसृष्टीच्या साक्षीनं आज या ठिकाणी केदार भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या सगळ्यांसाठी या दीपसंध्या दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या निमित्तानं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी, या ठिकाणी उपस्थित परेश ठाकूर, उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी, सर्व उपस्थित असणारे पदाधिकारी कार्यकर्ते, शहराचे अध्यक्ष सुमित झुंजाराव, सर्व सहकारी, उपस्थित असणारे आपण सर्व नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, सर्व आजी माजी नगरसेवक, उपस्थित असणारे सर्व आपण नागरिक भगिनी आणि सर्व उपस्थित बंधूंनो, मी सगळ्यात आधी या दीपोत्सवाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे केदार भगत आणि त्यांचे सहकारी हा दीपोत्सव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं साजरा केला पाहिजे याविषयी आग्रही असतात। आणि खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा हा भव्य असा आपला हा ठिकाणी पुतळा आणि या ठिकाणचं हे वैभव, याच्या साक्षीनंच आपण दिवाळी साजरी करावी हा त्यांचा आग्रह असतो। आणि त्यामुळे अतिशय थाटामाटामध्ये ते या उत्सवाचं या ठिकाणी आयोजन करतात। मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो। दिवाळीमध्ये पहिला दिवा छत्रपती शिवरायांच्या चरणी या संकल्पनेतून आपण करत असतो। आज आपण बघतो प्रत्येक घरात, देवळात जिथे कुठे दिवा आहे ते फक्त छत्रपती शिवरायांमुळे आहे। त्याच्यामुळे आपण पहिला दिवा छत्रपतींच्या चरणापाशी या संकल्पनेचा हा उत्सव साजरा करत असतो। 2012 पासून हा आपण उत्सव साजरा करतोय। तो आपण स्त्री गुण हत्या या विषयावर पहिला दिवा आपला एक दिवा आईसाठी, एक दिवा ताईसाठी व एक दिवा प्रत्येक स्त्रीसाठी या संकल्पनेतून हा दीपोत्सव साजरा करत होतो। त्यापुढे आपण छत्रपती शिवरायांच्या चौकात चरणापाशी दिवा लावून हा उत्सव साजरा करतोय। या उत्सवाच्या दरम्यान पनवेलकरांनी आपल्याला खूप प्रतिसाद दिला, खूप चांगली साथ दिली। अशी साथ त्यांची प्रत्येक उपक्रमाला अशी आशीष राहू दे। व माझ्याकडून आमच्या सर्व मित्रपरिवार पनवेलकरांना आमच्या सगळ्यांकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक
8652414343.